अमरावती जिल्ह्यात मागील 8 दिवसांमध्ये 6 डेंग्यू रुग्णांची नोंद जिल्हा आरोग्य विभागाने केली आहे। यामध्ये 21 जून रोजी 2 रुग्ण तर 25 जून रोजी 4 रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक प्रतिकात्मक उपाययोजना आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत आहेत। जिल्ह्यात मागील 8 दिवसांमध्ये 6 रुग्ण हे डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत। डेंग्यूची लक्षणं कशावरून लक्षात येतात? सर्वसाधारण डेंग्यूत ताप येणं, थंडी वाजून ताप येणं, डोकं दुखणं, सांधे व अंग दुखणं, डोळ्यांचे स्नायू दुखणं, हालचाल मंदावणं, पोटात दुखणं, उलट्या होणं, भूक मंदावणं अशी लक्षणेही दिसू लागतात, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदवळे यांनी दिली आहे। सध्या आता हे पावसाळा चालू झालेला, पावसाचं आगमन झालेलं आहे आणि मागील आठवड्यामध्ये आपल्याकडे 6 डेंग्यूचे पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहेत। ते अमरावती शहर आणि आजूबाजूच्या भागातील आहेत। माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आता यापुढे डेंग्यूची डास वाढू शकतात, पेशंट वाढू शकतात, त्यामुळे पाणी साठा होऊ नये याची काळजी घ्यावी। विशेषतः पावसाचं पाणी जे डबके साचून राहतात, तसेच आपल्या घरामध्ये जे आडव्या बाजूला बसलेल्या वस्तू असतात, जसे की बकेट आहेत, मडके आहेत किंवा टायर आहेत किंवा गच्चीवर खूप ठिकाणी पाणी साठून राहतं आणि त्या ठिकाणी ह्या डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती होत असते। तर अशा ठिकाणी पाणी साठा होऊ नये याची प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 73877755157।